Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MIT MAT. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 5. द नेम ऑफ युनिट इज ॲक्टिव्हिटी अँड द मल्टीमीडिया विथ द डेटाबेसेस. तर मागच्या सेशनमध्ये आपण सेन्सर्सला सुरुवात केली होती आणि सेन्सरबद्दल बऱ्याचशा पॉईंट डिस्कशनसुद्धा केलेला होता. मागच्या सेशनमध्ये आपण इथपर्यंत बघितलेलं होतं. लेट्स गेट डायरेक्टली जम्प टू द प्रोग्राम. So here there is only one text view in this file and the file name is activity underscore main.xml. So this is our layout file. So first we will choose our layout. Here we have chosen the relative layout and in this we have taken android.class. आता या ठिकाणी आपण हायलाइट केलेल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जो काही क्लास असणार किंवा ज्या काही पॅरामीटर्स असतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण घेतलेला आहे अँड्रॉइड क्लास, त्यानंतर घेतलेला आहे टूल्स आणि त्यानंतर घेतलेला आहे त्याची विड्थ, त्यानंतर घेतलेला आहे आपण त्याची हाईट आणि जे काही टूलमधला कंटेक्स्ट असतो. कंटेक्स्टमध्ये आपला मेन असणार आहे डॉट मेन ॲक्टिव्हिटी, हा आपला असणार आहे कंटेक्स्ट. आणि नेक्स्ट व्ह्यू इज अ टेक्स्ट व्ह्यू. इन टेक्स्ट व्ह्यू वी हॅव टेकन द ID, that is text view 1. Next parameter is a width, we will wrap up to the content. Then we have taken the height, that is wrap content. Next we have taken the layout underscore alignment parent left. Parent left ला आपण align केलेला आहे and its value is a true value. Just like align left, we have aligned parent top to the true. Then we have taken the layout margin left. Margin left we have taken in dp, that is density pixel. We have written here 92 dp, that is 92 density pixels. Next only we have written the margin top. Margin top we have taken 114 dp, 114 density pixel, and the last is the text, that is text view, and we have closed the tag of relative layout. तर बेसिकली ह्या फाईलमध्ये आपण काय काय केलं, पहिल्यांदा आपला जो काही लेआउट असणार आहे तो लेआउट आपण चूज केला. त्यामध्ये त्याचे जे पॅरामीटर्स असतात, जे काही बेसिक असतात, जे कॉमन राहतात, त्यामध्ये घेतला टेक्स्ट व्ह्यू. त्याच्यामधले जे बेसिक असतात ते सगळं आपण घेतलं आणि जो काही रिलेटिव्ह लेआउट होता तो आपण पॅरामीटर क्लोज केलेला आहे. सो द नेक्स्ट इज एक्झाम्पल. Print value of x-axis, y-axis and z-axis, and the file will be main activity.java file. So आपण काय करतो, जावामध्ये काय करतो, पॅकेजेस वगैरे घेतो आणि जे काही इम्पोर्ट वगैरे घेतो त्या गोष्टी. तर पॅकेजमध्ये आपण घेतलेला इथं सिम्पल सेन्सर, म्हणजे com.example.simple, म्हणजे सेन्सर सिम्पल. ठीक आहे. त्यानंतर आपण घेतलेला ॲक्टिव्हिटी इम्पोर्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर OS बंडल इम्पोर्ट केला आहे. विजेट टेक्स्ट व्ह्यू इम्पोर्ट केलेला आहे. त्यानंतर विजेट टोस्ट इम्पोर्ट केला आहे. हार्डवेअर सेन्सर मॅनेजर बिकॉज ऑफ वी आर डिस्कसिंग अबाउट द सेन्सर्स अँड सेन्सर इज अ पार्ट ऑफ हार्डवेअर अँड वी आर गोइंग टू टेक अ कम्युनिकेशन बिटवीन द हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर विथ द हेल्प ऑफ कोडिंग. ठीक आहे. त्यानंतर घेतलेला आपण अँड्रॉइड हार्डवेअर डॉट सेन्सर इव्हेंट लिस्नर फॉर performing an activity with the help of sensors. Then we have imported hardware.sensor event, then hardware.sensor, and import the java.utilities.list. So तर पहिल्यांदा हे इम्पोर्टचा पार्ट सगळा झाला. त्यानंतर आता आपण जावाचा कोड चालू करू. जावाचा कोडला स्टार्टिंग काय करतो आपण, पब्लिक क्लास, त्यानंतर आपली मेन ॲक्टिव्हिटी आणि आपण एक्सटेंड करतो आपल्या ॲक्टिव्हिटीसोबत. त्यामध्ये घेतलेला आपण सेन्सर मॅनेजर SM, जसं की आपल्याला माहीत आहे की सेन्सर मॅनेजर SM घेतला. स्टार्टिंगला घेतला आपण नल, त्यानंतर घेतला मी टेक्स्ट व्ह्यू 1 नाव दिलं त्याला, तो पण नल घेतला आणि लिस्ट एक घेतली ती ॲज अ लिस्ट म्हणून. देन वी हॅव रिटर्न सेन्सर इव्हेंट लिस्नर. सो दिस इज द क्लास सेन्सर इव्हेंट लिस्नर. त्याच्यामध्ये आपण घेतला SCL सिलेक्ट. त्यानंतर घेतला न्यू सेन्सर इव्हेंट लिस्नर मेथड. त्याच्यामध्ये घेतलेला आपण ऑन ॲक्युरसी चेंज द मेथड अँड ऑन सेन्सर चेंज द मेथड. दोन्ही मेथड आपण याच्यामध्ये यूज केलेल्या आहेत.
जेणेकरून आपल्याला जसं काही पॅरामीटर्स हवे असतील, जसं की सेन्सर असेल किंवा इंट ॲक्युरेसी असेल, जे की ॲक्युरेसी चेंज, ज्यावेळेला सेन्सरची ॲक्युरेसी चेंज होईल तर त्यावेळेला आपल्याला ह्याचं आउटपुट मिळेल, आणि ज्यावेळेला सेन्सर चेंज्ड हा मेथड आपण कॉल करतो त्यावेळेला ह्याचं आउटपुट आपल्याला मिळेल. त्यानंतर घेतलं तर आपण फ्लोट व्हॅल्यूज आणि त्यानंतर घेतलेला इव्हेंट डॉट व्हॅल्यूज. ठीक आहे. तर इथं फ्लोट काय घेतला असणार आहे, बिकॉज काय राहतं की इथे 3 डायमेन्शनमध्ये असतं आणि आपण इंटिजरमध्ये किंवा आपण नंबर्समध्ये त्याचं जे काही मुवमेंट असेल ते घेत असतो. ठीक आहे. आणि ॲक्सिस वाईज आपण डेसिमलमध्ये पण घेऊ शकतो. नेक्स्ट इज अ टेक्स्ट व्ह्यू 1 डॉट सेट टेक्स्ट, आणि एक्स ॲक्सिस त्याची व्हॅल्यू काय असेल ते, नेक्स्ट लाईन वाय ॲक्सिस त्याची व्हॅल्यू 1, झेड ॲक्सिस त्याची व्हॅल्यू 2. आता इथं काय घेतलेलं आपण, त्याचा ॲरे घेतलेला आहे, फ्लोट व्हॅल्यूचा इथं घेतलेला आपण ॲरे, स्टार्टिंग विथ 0, देन नेक्स्ट इज 1 अँड नेक्स्ट इज 2. आणि या ठिकाणी आपण तो क्लोज केलेला आहे. देन वी हॅव रिटर्न ऑन क्रिएट मेथड, जसं की आपण सुरुवातीपासून बघत आलो. त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे जो SM घेतला होता सेन्सर मॅनेजरचा, तर त्याच्यामध्ये घेतला आपण सेन्सर मॅनेजर. त्यामध्ये जी मेथड यूज केलेली आहे ती मेथड आहे गेट सिस्टम सर्व्हिस मेथड, अँड वी हॅव पास द पॅरामीटर ॲज अ सेन्सर अंडरस्कोर सर्व्हिस. ही लाईन ऑफ कोड आपण मगाशी गेल्या सेशनमध्ये डिस्कस केलेला होता. Then we have taken the text view is equal to text view, and the next method we have used find view by id and id dot text view 1. Then we have मागच्या स्लाइडमध्ये काय घेतलं आपण, लिस्ट म्हणून ब्लँक लिस्ट फक्त घेतलेले होते. तर त्याच्यामध्ये आता आपण घेतलेलं आहे मेथड SM डॉट सेन्सर लिस्ट. हा इथला SM आहे, हा SM इथं, हा SM, आणि जो काही सेन्सर लिस्ट गेट सेन्सर लिस्ट ही मेथड आहे. त्याच्यामध्ये सेन्सर जो काही टाईप ऑफ ॲक्सेलरोमीटर टाईप कोणता असणार आहे तर त्यानुसार ते तिथे लिहायचं. ह्यानंतर आपण घेणार आहे कंडिशन, म्हणजे इफ कंडिशन, म्हणजे लिस्टची साईज जर 0पेक्षा मोठी असेल, म्हणजे लिस्ट डॉट साईज मेथड इज ग्रेटर दॅन 0. SM डॉट रजिस्टर लिस्नर. आता SM नंतर आपण रजिस्टर लिस्नर ही मेथड यूज करणार आहे. त्याच्यामध्ये आपण SEL, जे की आपण सुरुवातीला लिहिला होता SEL, त्यामध्ये घेतला आपण सेन्सर, जो काही सेन्सर असेल तो सेन्सर लिस्ट घेतला आपण 0 स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द लिस्ट. देन सेन्सर मॅनेजर अँड सेन्सर डिले नॉर्मल, सेन्सर अंडरस्कोर डिले अंडरस्कोर नॉर्मल. म्हणजे सेन्सरमध्ये आपल्याला जसं की कंडिशननुसार आपल्याला कोणत्या प्रकारचा आउट पाहिजे ते आपण याच्यामध्ये सिम्पली टाईप करायचं. जसा इफ आला त्यानंतर आता एल्स. आपण जर इफची कंडिशन ट्रू झाली नसेल तर त्यावेळेला ते ऑटोमॅटिकली एल्स कंडिशनमध्ये येणार. एल्स कंडिशनमध्ये आपण लिहिलेलं आहे टोस्ट मॅसेजमध्ये घेतलेला आहे मेक टेक्स्ट हा ही मेथड यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे गेट बेस कंटेक्स्ट, जो काही बेस कंटेक्स्ट आहे तो त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्या मेथडमध्ये आपली जे काही कंटेक्स्ट असणार आहे तो त्याच्यात येतो. आपण दिलेला आहे एरर मॅसेज, जो की आपण टोस्ट मॅसेजमध्ये देणार आहे. एरर मॅसेजमध्ये दिलेला आहे नो ॲक्सेलरोमीटर. आता जो टाईप असणार आहे याचा, हा जो ॲक्सेलरोमीटर, हा जो सेन्सरचा टाईप असेल तर हा ट्रू असेल तर ह्याच्यामध्ये जाणार तो, आणि फॉल्स असेल तर एरर देणार की नो ॲक्सेलरोमीटर. आणि तो टोस्ट डिस्प्ले करायची आपण लेंथ काय दिलेलं आहे, लॉंग लेंथ दिलेलं आहे. Then last we have written stop function, and in this stop function we have also written if condition list dot size is greater than the 0, then SM dot unregistered listener in bracket SEL and super dot on stop method. तर हे एवढ्या सगळ्या एक्झाम्पलचं आपल्याला आउटपुट काय येईल तर ते त्या ॲक्सिसनुसार आपल्याला आउटपुट देणार आहे की एक्समध्ये त्याचं कोऑर्डिनेट्स काय असेल, वायमध्ये त्याचं कोऑर्डिनेट आणि झेडमध्ये त्याचं कोऑर्डिनेट काय असेल.
एक्सला एक्स ॲक्सिसला तो 0 आहे, वाय ॲक्सिसला 9.77622 आणि झेडला 0.813417. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत तर ह्या इंटिजर आहेत काय? नाही, ह्या फ्लोट व्हॅल्यू आहेत. जसं की आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे की आपण जे काही मुवमेंट घेतो म्हणजे ऑन चेंज असेल, ऑन सेन्सर ॲक्टिव्हिटी किंवा ऑन सेन्सर चेंज किंवा ऑन सेन्सरचं जे काही चेंज राहतं तर त्या चेंजनुसार त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ते आपण फ्लोटमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, तर हा एक्झाम्पल आपल्याला बऱ्यापैकी समजला असेल. ठीक आहे, नेक्स्ट सेशनमध्ये आपण पुढच्या पार्टला सुरुवात करणार आहोत.